पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके, प्रेम सुखाची आराशी, पाप नाही ओखदाशी, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके, तुका म्हणे त्यांनी, तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, वर्णानाम अर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, चलतकुण्डलं भुसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, मंगल भवना मंगलहारी, मंगल भवना मंगलहारी, रवहु दशरथ अजिर बिहारी, रवहु दशरथ अजिर बिहारी, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा अखंड नाम संकीर्तन सप्ताह आणि आपल्या खापा पाटण या नगरीमध्ये 28 वर्षापासून आपण हा उत्सव साजरा करत आहात। थोडा स्वर कमी कर दादा आणि थोडा मला मॉनिटर दे, थोडा बास वाढव, थोडा ट्रबल वाढव। 28 वर्षापासून संपन्न होत असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये 5व्या दिवसाची कीर्तनरूपी वाघपुष्पा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करण्याकरता आमच्या हिवराळे महाराजांनी त्यांच्या माध्यमातून गावातील ही जी सगळी आयोजक मंडळी आहे त्यांनी हा योग जुळून आणलेला आहे। आणि तसंही मला हनुमंतरायापाशी यायला आवडते काळे महाराज, कारण की आपल्यासारखे असले का बरं राहतात, आपल्यासारखे असले की बरं राहते। तुमच्या कोणाच्या लक्षात आलं नाही, करंट लेट लागेल। विठ्ठला विठ्ठला तुम्हाला फार शांततेत ऐकावं लागेल बरं, म्हणजे मी मराठीच बोलतो, फक्त लेट करंट लागू नका देऊ।
आणि मी दुपारी विचार करत होतो, एक तर 2 दिवसापासून प्रकृती थोडी ठीक नव्हती. दुपारी विचार करत होतो, म्हटलं कोणत्या अभंगाचा विचार मांडावा. आणि मला असं वाटलं की हनुमंतराय दास्यभक्तीचे आचार्य आहेत. हनुमंतराय विष्णुदास आहेत, हनुमंतराय हरिदास आहेत, हनुमंतराय वैष्णव आहेत. मग त्या वैष्णवाचा, विष्णुदासाचा, हरिदासाचा महिमा काय आहे, त्याचं मोठेपण काय आहे, हा विषय मांडायचा आहे. नीट एक 1.25 तास राहिला आपल्याकडं, 9:45 वाजलेले आहे. एक 1.25 तास थोडं तुम्ही काळजीपूर्वक ऐका. शिट्टी नको वाजू देऊ बाबा, आवाज कमी असला चालतो. भजनी विक्षेपतेची पण मरण होऊन जाते. विठ्ठला विठ्ठला याचं नामचं एवढा संबंध आहे, पण हे तरी काऊन कधी कधी असं काऊन करते काय मी. त्यांना जरा हिशोबात नाही राहिलं पाहिजे का. ऐका, राहू दे आता काही नको करू, आता जाऊ दे, व्यवस्थित चालू द्या. ते पहिलेच कर लागत असते. विठ्ठला विठ्ठला ऐका, अशातच वेळ नाही जावा आपला. वेळ फार महत्त्वाचा आहे बरं. मेरुतुल्य पृथ्वी दिदला सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेव. त्याच्यामुळे आता 1.25 तास तर राहिला. फार सुंदर अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विष्णुदासाचं, मला वाटते हनुमंतरायाचंच महत्त्व सांगितलं. आता मी जो लावण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही घ्या. फक्त माझा एक प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न आहे माझा. आपण उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण परमार्थ कशासाठी करतो, कशासाठी करतो? तुम्ही म्हणाल मग आम्हाला एवढं समजत असलं तर तुम्हाला काय 200 किलोमीटरवरून बोलवलं असतं जेवाले. पण करतो आपण, ही कृती करतो आपण. पण का करतो? मंदिरात जाणं वगैरे याला परमार्थ नाही म्हणत बरं. हे आपला बाप करत होता म्हणून आपण करतो. परमार्थ हा फार वेगळा विषय आहे. आणि मला एकच विषय सांगून समोर चालायचा आहे. मी अभंगाची भूमिकाच मांडेल. एकच विषय मांडायचा आहे. परमार्थ हा जो असतो ना, तो आध्यात्मिक विकासासाठी केला जातो. आध्यात्मिक विकासासाठी. आणि आध्यात्मिक विकास आणि धार्मिक विकास याच्यामध्ये फरक आहे. धार्मिक विकास बऱ्याच लोकांचा झाला. धार्मिक विकास करणारे धर्मगुरू असतात आणि आध्यात्मिक विकास करणारे संत असतात. विठ्ठला विठ्ठला. आता आपल्याला कोण पाहिजे हे बघा. धार्मिक विकास जो असतो ना, तो बाह्य रंगाचा असतो. गंध, कपडे याच्यावरून आपण ओळखतो कोण आहे हा धार्मिक व्यक्ती आहे, याच्यावरून ओळखतो. हे महत्त्वाचं नाही, मला असं म्हणायचं नाही. पण हे सगळं चांगलं असलं आणि आतमध्ये जर व्यवस्थित नसेल तर उपयोगाचं नाही, असं ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. किंबहुना पंडुसुता आंतरशुद्ध नसता, बाह्य कर्म तो विशेषता विटंबुगा. किंबहुना पंडुसुता आंतरशुद्ध नसता, बाह्य कर्म तो विशेषता विटंबुगा. तुमचं किती चांगलं असेल, किती चांगलं असेल, त्याला महत्त्व नाही. मी अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. हा सोपा आहे, हा सोपा आहे. भांड सोन्याचं आहे, आतमध्ये विष आहे. भांड सोन्याचं आहे, आतमध्ये विष आहे. भांड मातीचं आहे, आतमध्ये अमृत आहे. तुम्ही काय घ्याल? मला नाही वाटत सोनंच घेतील लोक काय घेतील? त्याच्यात आतमध्ये काही असो, आपल्याला काय पाहिजे? वरचं. मला सोन्याचं अमृताचं सांगायचंच नाही आहे, मला विषाचं अमृताचं सांगायचंच नाही आहे. आपण अशी लोक आहोत की आपण वरचं पाहतो आणि संत आणि देव हा असा घटक आहे जे आतमधलं पाहतात.
अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. हे देवाचं झालं. अजून सांगतो मी तुम्हाला प्रमाण. खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी, अंतर जानशी पांडुरंग. खोटे कोठे सरे तुझ्या पायासाठी. पण आमची अडचण काय आहे? आम्हाला देव दिसत नाही, संतासोबत आमचे संबंध येतच नाही. आले तर आमच्यासारख्या महाराजासोबत येतात. संतांसोबत आमचे संबंध येत नाही. म्हणून तुम्ही आजच्या कार्यक्रमाचंही थोडं ओव्हरलुकिंग करा. तिथं ज्ञान नको, तिथं वैराग्य नको, तिथं भक्ती नको, तिथं डेकोरेशन पाहिजे. तिथे डेकोरेशन पाहिजे. डेकोरेशन म्हणजे यांनी केलं हे नाही बरं. ते म्हणतील आमच्या पोटावर पाय देता का. डेकोरेशन म्हणजे प्रदर्शन. आणि परमार्थामध्ये प्रदर्शनाला महत्त्व नाही, दर्शनाला महत्त्व आहे. प्रदर्शनाला महत्त्व नाही. प्रदर्शनानं काहीच मिळत नाही. कधी कधी खेदानं बोलावं लागते. आजचे सप्तेसुद्धा स्पर्धा म्हणून केले जातात. स्पर्धा म्हणून. त्यानं 10,000वाला बोलवला का आपण 12वाला बोलवू. आतमध्ये काही नसलं तर चालते. आतमध्ये काही नसलं तर चालते. याच्यामध्ये सगळं व्यस्त चाललं. आणि आम्ही कोरेच्या कोरे आहोत. बरं, कोरे असले तर हरकत नाही. चांगदेवासारखं मुक्ताबाई त्याच्यावर लिहन तरी काहीतरी. आम्ही चुकीचं लिहून ठेवलं, ते पुसाव कोण. आणि इतके भाग्यवान आहो का आम्हाला मुक्ताबाई भेटल. विठ्ठला विठ्ठला. हो ओ दादा, ओ बाबाजी, कीर्तनात बडबड केलं तर बेंडूक व्हावं लागते. आणि तुम्ही बाल कीर्तनकार आणि बाई कीर्तनकार समजू नका बरं. मी आताच दर्शन आणि प्रदर्शन सांगून राहिलो. हे कीर्तन आहेत आमचेवाले. इथं देव येतो, संत येतात. योग्यतेत बसायचं असेल तर बसा, नाही तर घरी जा. विठ्ठला विठ्ठला. हरी तुम्ही मला साधं समजू नका बरं. धोत्रावर जाऊ नका. माझा अभंगच तो आहे, वीर विठ्ठलाचे गाडे. माझा मुद्दा बघा. इकडे तिकडे पाहू नका. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माझ्या इकडे द्या. मी लक्ष देण्यासारखा जाऊ. आम्हाला पाहिजे काय बरं? आम्हाला आध्यात्मिक दृष्टीनं हुशार करणारे कोण आहेत? संत आहेत, साधू आहेत. बरं, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला किती आहे? 10-11. एक गोष्ट मी तुम्हाला बोलण्यासाठी आलो असा अर्थ करू नका बरं. ज्ञानेश्वरी गाथेपासून दूर राहून चुकीचे गाणे जर आपण ऐकत असू ना, हे आपलं पाप आहे. हे आपलं पाप आहे. कथा कीर्तन होऊन राहिलं, कथा कीर्तनाचे शब्द कानावर पडून राहिले, आपण रिकामे आहो, काही आपल्याला काम नाही. पण तरीही आपली तिथं जायची वृत्ती होत नसेल तर हे काय आहे? तुम्ही म्हणाल महाराज आमचंच खाताना आम्हालाच पापी म्हणता. मी म्हणत नाही. कोण म्हणते? नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिशी न पावया कोणी, हरिशी न पावे कोणी, हरिशी न पावया न पावे कोणी.
कित्येक प्रमाण सांगतो मी तुम्हाला. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड. बरं, हे तुकोबारायांचे शब्द आहे, तरी आमच्या कीर्तनाच्या पत्रिकेत विनोदाचार्य शब्द. आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय आशीर्वाद देतील? देतील का? बरं, मग काही काय म्हणतात, मग महाराज तुम्हाला करता येत नाही म्हणून तुम्ही बोलता का? विनोद करण्याकरता अभ्यास नाही लागत. विनोद करण्याकरता चुटुकल्याची पुस्तकं वाचले ना तरी सांगता येतात. कीर्तन करण्याकरता ज्ञानेश्वरीन गाथा घासावीच लागते, त्याच्याशिवाय नाही कळत. आमचं दुर्दैव असं आहे, मला माहिती आहे लेट करंट आहे. विठ्ठला विठ्ठला मला कधी कधी नवल वाटते. हिवराळे महाराज लोक आमचे पाय धुतात, काही काही पाय धुवून पाणी पितात, आमच्या अंगावर फुलं टाकतात, आमच्या गळ्यात हार टाकतात. आपल्या लेकराला ते खाऊ घालत नाही जे आम्हाला खाऊ घालतात. महाराज येऊन राहिले, तू नंतर खा, एवढं सगळं आमच्यासाठी करतात. पण जे ज्ञानोबारायण तुकोबारायांची अपेक्षा होती ना ती आम्ही पूर्ण करत नाही. आम्ही कोण आहोत? कोण आहोत आम्ही? याचा विचार. आणि आमच्यापर्यंत ज्ञान पोहोचू दिलं जात नाही. अरे कीर्तनकार कीर्तनात म्हणतात ब्रह्मा आणि माया सांगायचं आहे का? तुला सांगता येत नाही ते सांग ना. बरं, ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, रामायणामध्ये सांगितलं, भागवतामध्ये सांगितलं, चतुश्लोकी भागवत मायेमधूनच प्रगट झालेलं आहे. मग ते चुकीचं आहे. आणि हे विषय आमच्यापर्यंत पोहोचत नाही ना, म्हणून आम्ही आमच्या शास्त्राला मानत नाही. आमच्या पोरांना जर विचारलं तर आमचे पोरं सांगतात आमचा जन्म माकडापासून झाला. मनुष्यतरूपा कोण होते? कोण होते? कारण की आम्हाला भागवत ऐकायचं नाही, मनुष्यतरूपा ऐकायचं नाही, कर्दम देवहूती ऐकायचं नाही. आम्हाला फक्त, मला तर कधी कधी वाईट वाटते की कीर्तन चालू आहे की तमाशा आहे, कथा चालू आहे की ऑर्केस्ट्रा चालू आहे. मी आधुनिक पद्धतीचा उपयोग करू नये मी असं म्हणत नाही. आम्ही कथेमध्ये करतो, पण त्याच्यात काही चव तर असावी, वाटावं तर खरी. जर सैराटचे गाणे जर भागवताच्या मंडपात वाचत असतील तर मग तुमच्यापाशी आल्यापेक्षा त्यानं परशान वर्षीपाशी काहून नाही जावं? का नाही जावं? मग फरक काय राहिला आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये? अरे तिकडं गेलेली जी पिढी आहे, जी पिढी वाया चालली. एक वाक्य अजून बोलतो ऐका, विशेष करून तरुण बंधू भगिनींना विनंती आहे. तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत ज्यांच्यापासून काहीच मिळत नाही त्यांच्यापाशी बसता आणि जे तुमचं चांगलं करू शकतात त्यांच्यापाशी तुम्ही जात नाही. कोण हुशार आहे? कोण हुशार? बरं, सध्या सगळे परीक्षा संपलेली आहे. गावात इतकेच पोरं असतील का? असतील का? का नाहीत येत? बरोबर, सगळं चांगलं करून राहिली नाही मंडळी, आयोजक मंडळी सगळं चांगलं करून राहिली, आपण का नाही येत? माझा मुद्दा लक्षात घ्या. आपण ज्या वातावरणात राहतो ना ते वातावरण आपल्याला घडवत असतं. आम्ही आमच्या गावामध्ये आता ती रामनवमीची मिरवणूक होती, मी त्यांना म्हटलं बघ दारू पिके नाचायचं असेल तर करू नका. ते आता मी तर नव्हतोच गावात, आम्हाला कुठे वेळ आहे. त्यांची म्हणायची कोणाला ताकद होत नाही. बरं, हे चांगलं आहे का? म्हणजे आपल्या रामाच्या शोभायात्रेमध्ये आपलेच हिंदू धर्माचे लोक दारू पिऊन नाचतात तर हे आपल्याकरता शोभण्यासारखं आहे का? बरं, ज्येष्ठांनी त्यांना समजून सांगावं तर ते काय म्हणतात? वयच तसं असते. बरं, मग ज्ञानोबारायांचं वय किती होतं? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय किती होतं?
32व्या वर्षी संपूर्ण जगामध्ये सनातन धर्माचा प्रकाश देणारे आद्य जगद्गुरू 32 वर्षाचे आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे फक्त जगद्गुरू छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 42 वर्षाच्या वयामध्ये जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले. 450 वर्ष झाले, आजही तसे अभंग तयार. 22 वर्षाचं वय होतं ज्ञानोबारायांचं, आजही तशा ओव्या तयार होत. याला क्रांती म्हणतात. तुमची कोण दखल घेते? हे दारू पिऊन नाचणाऱ्याची कोण दखल घेते हो? कोण तुमची दखल घेते? तुम्ही कुठं मेले कुठं गेले कोण ओळखते तुम्हाला? कोण ओळखते सांगा ना. आणि मग आम्हाला काय करायचं आहे? सत्य कशा करताय? कशा करताय? भागवतामध्ये श्लोक आहे, किती वस्तूचा प्रभाव पडतो आपल्यावर. आगमोप प्रजादेश काल कर्म जन्मच स्थानम मंत्रोह संस्कारो देहो ते गुण हेतवा. आता मला याचा विस्तार करायचा नाही. आईच्या पोटामधून जन्माला आलेला बाळ काही वाईट म्हणून जन्माला येत नाही. आणि एक सगळ्यात मोठं महत्त्वाचं लक्षात घ्या, आपण देवाचे अंश आहोत. देवानं स्वतः गीतेमध्ये सांगितलं ममेवांश, आपण त्याचे अंश आहोत. तो आपल्याला आपलं म्हणते ना, आपण काय करतो? देवाचे मनोनी देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. तुकोबारायांची शब्द आहेत. काय आपल्याला आशीर्वाद दे? काय दे? तुम्ही थोडं व्यवस्थित ऐकून राहिले, तुमचे चेहरे प्रसन्न वाटून राहिले म्हणा, म्हणून थोडं सांगतो अजून तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांना माणूस नाही सापडला वेद बोलवण्याकरता, रेडा सापडला. माणसं लायकीची नव्हती. भिंतीवर कृपा झाली. बरं, आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव अजून ऐका, अजून सगळ्यात मोठं दुर्दैव ऐका. ज्यांनी आम्हाला शहाणं केलं त्यांना आम्ही त्रास दिला, हे आम्ही आहोत. तुकोबारायांना संत कोणी म्हटलं? आपण म्हटलं. आपण तर गाथा बुडवला. आपण तर गाथा बुडवला ना. तुकोबारायांनी संत कोणी म्हटलं? तुकोबारायांना संत जे आहे ना ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. तुकोबाराय स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगतात. तुका आकाशा, आपण आणि मी सुरुवात केली होती त्यालाच जोडतो. परमार्थ मोठं होण्याकरताय, महान होण्याकरताय. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायासारखा भाग्यवान नाही. तुकोबारायांना महान कोण म्हणतात माहित आहे? ज्ञानेश्वर महाराज. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय मातोर, हे तुका सर्वश्रेष्ठ प्रिय मातोर, कागोवतार नामयाचा, कागोवतार नामयाचा. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय मातोर, कागो अवतार नामयाचा, कागो अवतार नामयाचा. कोण सर्वश्रेष्ठ म्हणतो तुकोबारायांना? ज्ञानोबाराय. आणि हे ज्ञानोबाराय कोण आहे माहित आहे? ज्ञानोबाराय अमृत अनुभवामध्ये म्हणतात, मी जे सांगितलं ना ते तर एक विष्णू सांगू शकतात, नाही तर शंकर सांगू शकतात, नाही तर फक्त मी सांगू शकतो. हा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. आणि ते तुकोबारायांना काय म्हणतात? सर्वश्रेष्ठ. आम्हाला सवय काय पडली? आमचे संत गरीब आहेत, साधे आहेत, असं नाही आहे. ज्ञानोबारायांच्या मंदिराच्या समोरचा जो दगडी मंडप आहे ना तो तुकोबारायांनी बांधलेला आहे. आणि तुमच्या आपल्या अजूनही लक्षात येत नाही. आपल्या अजूनही लक्षात येत नाही भाऊ. तुम्हाला सांगतो मी,
आमच्या संताला गरीब दाखवू दाखवू कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढं यानं सांगितलं, एवढं यानं सांगितलं. बरं आज दोनच पद्धत चालू आहे. एक तर लोकांना हसवायचं, नाही तर रडवायचं, इमोशनल करायचं. कथेला बाया का जास्त असतात? त्यांना ते आवडते ना. आमच्या आईनं आम्हाला जेवायला नाही दिलं, थोडंसं हे झालं, इमोशनल झालं की त्यांना आवडायला सुरुवात होते. पण यानं काय होणार? आज एवढं कथा कीर्तनामधून सांगितल्या चाललं, एवढ्या कथा कीर्तनामधून मायबाप सांगितल्या चालले, वृद्धाश्रम का कमी नाही होत? इमोशनल केलं जाते, मनोरंजन केलं जाते, मनोमंथन होत नाही, ज्ञानेश्वरी पोचत नाही, गाथा पोचत नाही, रामायण पोचत नाही. आणि मग आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नरदेह दुर्लभ. बरं, आता खाप्यामध्ये एकच सप्ताह असेल ना? अजून आहे का? बरं, चांगलं, भाग्यवान आहे. पण तरी म्हणजे किती वेळ, 365 दिवसातला आपला वेळ किती चालला याच्यामध्ये? मग याच्यातूनही आम्हाला सावध करणारे लागत नाहीत. ज्ञानोबारायांची अजून एक गोवी सांगतो. जया आपण पे पढिये, ऐका, जया आपण पे पढिये, आत्मनाशा जो भिये, तेने न धरावी हे सोय, सावध होईजे. अर्थ फार गोड आहे. ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटते, जया आपण पे पढिये, आत्मनाशा जो भिये, स्वतःचा आत्मनाश होऊ नये याची ज्याला भीती वाटते, तेने न धरावी हे सोय, सावध होईजे. ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि तुकोबाराय सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, 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 सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, सावध झालो, सावध झालो, वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकोबाराय भजनच काय? ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी केलं. शांती क्षमा दया पाहुणा हरी करी, हरीला पाहुणं करा. तुकोबारायांनी केलं. पाहुणे घराशी आज केलं, नाही केलं तर यमाचा पाहुणा. फार सुंदर आहे हरिपाठी, फार सुंदर आहे. अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे आत्मतत्वापर्यंत पोहोचणं. याच्याही पायऱ्या हरिपाठात सांगितलेला आहे. हरी दिसे जनीवनी. आपण एकादमात म्हणून जातो, आपल्याला संपवायचं असते ना. विठ्ठला विठ्ठला. पहिले हरी दिसे जनी, मग हरी दिसे वनी, आणि मग हरी दिसे आत्मतत्वी. या पायऱ्या आहे. या पायऱ्यानं गेलो तो ठीक. आम्ही डायरेक्ट उड्या मारतो. डायरेक्ट उड्या मारल्यावर कसं सापडेल कसं? बरं, मग हे ज्यांच्यापाशी शोधायचं ते लोक योग्य भेटत नाही ना. मी जे मघा सांगून गेलो तुम्हाला, परमार्थ कशा करताय? आध्यात्मिक विकासाकरता. पण आज 70 ते 80% जे आहे ते भौतिक विकासाकरताच परमार्थ करतात, भौतिक विकासाकरता. आणि एक वाक्य अजून बोलतो, पटेल तुम्हाला. भौतिक विकास सुविधा देते, आध्यात्मिक विकास सुख देते. भौतिक विकास
सुविधा देते, आध्यात्मिक विकास सुख देते. आता आपण सुविधेमध्येच गुंतलो. बरं, सुविधेमध्ये इतके गुंतलो, सुविधा जमा करण्यामध्ये आयुष्य चाललं जाते. मला एक गोष्ट सांगा, आपण पैसे जमा करतो. तुम्ही अजून एक गोष्ट बघा, तुम्हाला 100 कोटी दिले, देत नाही मी, फक्त मानून घ्या. 100 कोटी तुम्हाला दिले, काय कराल तुम्ही? चांगलं घर बांधा, मोठी गाडी घ्याल, सोनं चांदी घ्याल, चांगले कपडे घ्याल. याच्यापेक्षा माणूस काय करतो? काय करतो याच्यापेक्षा? मला तर त्या वारकऱ्याचं कधी कधी नवल वाटते. म्हणजे स्वतः ज्ञानेश्वरी गाथा पाठ आहे आणि श्रीमंत माणसाला म्हणते देवाची तुमच्यावर कृपा आहे. कोणती? याला मंदिरात जायला फुरसत नाही, याला मंदिरात जायला फुरसत नाही, याला काहीच करायला फुरसत नाही. देवाची कृपा आहे. शब्द ऐका तुकोबारायांचे, आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. हा परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला कोण पाहिजे? ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएगा. बरं, ज्यानं आशीर्वाद दिला, आशीर्वाद द्यायला काय पैसे लागतात का? आजचीच घटना आहे. आज सकाळी मी उशीर झाला थोडा आणि आंघोळ करायला गेलो. माझ्या घरी 2 आंधळे आले. एक 19 वर्षाचा होता, एक 22 वर्षाचा होता. 19 वर्षाचा जो होता तो इकडला होता, ब्रह्मपुरीचा. 22 वर्षाचा जो होता तो आमच्या गावापाशी होता. आता तो आला माझ्या घरी. म्हटलं, का रे बाबा, कशासाठी आला? मला वाटलं काही याला पाहिजे असेल, करू मदत, बिचारा आंधळा आहे तर. मला म्हणे, महाराज आम्ही तुमच्या गावात आलो, तुमच्या गावात बसस्टँडपासच्या लोकांना सांगितलं, म्हणजे आमची चर्चा झाली. मी माझी अडचण त्यांना सांगितली, त्यांनी मला इथं पाठवलं. म्हटलं, काय अडचण सांगितली तू? म्हणे, मी जिच्यावर प्रेम करतो ना ती माझ्यासोबत राहिली पाहिजे, असं तुम्ही काहीतरी करून द्या. बरं, हे मी विनोद म्हणून नाही सांगून राहिलो, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो लागल, तुम्ही मुद्दा म्हणून काढून ठेवला. बरं, आमच्या गावातली किती येडे का बा, आंधळ्या माणसाला एवढ्या उन्हात आपण त्याची थट्टा करावी का? करावी का? बरं, हा किती वर्षाचा होता माहीत आहे? 19 वर्षाचा. चंद्रशेखर मेश्राम नाव होतं त्याचं. तर म्हटलं, तुला कोण सांगितलं का महाराजाकडे जा म्हणून? म्हटलं, आजपर्यंत राजा कथेच्या कीर्तनाच्या तारीख घेणारे लय जण आले, हे तर पहिलंच गिऱ्हाईक आलं असं. मी त्याला म्हटलं, अरे का तू आंधळा, एक तर तुला हे कशाला पाहिजे? मी खूप परेशान आहे. मला परेशान कोण नाही आहे? ब्रह्मदेव परेशान आहे, इंद्र परेशान आहे, मोदी परेशान आहे, सगळे लोक परेशान आहे. परेशान कोण नाही आहे? सगळ्यांना परेशानी आहे. म्हणजे परेशानी आहे म्हणजे हे मागायचं का तू? म्हटलं, तुझ्यावर प्रेम करणारी किती हुशार असं? ते म्हणे, तेही अशीच आहे. म्हटलं, मग अडचण काय आहे? अडचण काही नाही म्हणे, घरच्याची अडचण आहे, ते माझ्यासोबत येऊ देत नाही. तो म्हटलं, मग मी काय देऊ तुले? म्हणजे असं जर काही झालं असतं का बाबा, महाराजापाशी गेलं आणि त्यानं काहीतरी दिलं तर असे, मग म्हणलं सोयरिका करायला एवढ्या धांदला कशाला झाल्या असत्या? तो जाऊ द्या, तो आंधळा जरी होता. आजच्या काळामध्ये हे देवापाशी जाणारे कोण आहे? तो काय मागतो आपण? काय मागतो आपण? आम्ही पूर्ण उलटं करून राहतो, पूर्ण उलटं. आणि आम्हाला गोंजारणारे पाहिजे. कोणते? आमच्या सांसारिक सुखाला गोंजारणारे पाहिजे. आणि वारकरी संतांनी मोठी अडचण केली. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. आम्ही पहिलेच सांगून दिलं, आमच्यापाशी येत आले तर आम्ही फसवत नाही. आता ते मंगा आलं होतं 2-3 हजारांनी फसलं असतं. उलट मी त्याला सांगितलं, नाही व्हिडिओ दाखवतो. अरे म्हटलं, तू आंधळा, तुला कोणीतरी फसवल आलेले का? म्हटलं, तुला दिसत नाही? किडनी बिडनी काढून टाकन, कोणी विकून टाकन तुला, तू कोण असा करू आला मूर्खासारखा? माझा मुद्दा लक्षात घ्या. आम्हाला शहाणे करणारे पटत नाहीत, फसवणारे लागतात. शहाणे करणारे पाहिजे नाहीत आम्हाला फसवणारे लागतात. आणि अशांच्या संगतीत आम्ही राहतो. ते आमचे नामदेव महाराज शास्त्रींनी फार सुंदर सांगितलं. त्याने मी मुंबईला गेलो होतो. मुंबईला गेल्यानंतर तिथे
एक व्यक्ती भेटला, माझ्या ओळखीचा होता. म्हणलं का रे कशासाठी आला? म्हणे शास्त्रीजी केस खूप चालले हो, टकलं पडून राहिलं. म्हणे मग? ह्या माणसापाशी म्हणे तेल आहे, ते तेल लावलं डोक्याला की मग केस येतात. मी त्याच्यासोबत आतमध्ये गेलो. म्हणलं तू त्याला भेटला आहे का? शास्त्रीजींनी विचारलं तर तू त्याला भेटला आहे का? हो म्हणे मी भेटलेला आहे, माझ्या ओळखीचा आहे, मी 2 वेळा आलो. आतमध्ये जाऊन पाहिलं तर ते तेल विकणाराच टकलं होतं. आता टकलं तेल विकून राहिलं आणि हे त्याच्यापाशी केस आले पाहिजे म्हणून चालला. तुम्ही हसून कोणावर आले? कोणा? मी हसण्याकरता सांगून नाही राहिलो बरं. मी आत्ताच सांगतो, मी जोकर नाही आहे. मी जोकर नाही आहे. मी हसण्याकरता नाही सांगून राहिलो. मी तुम्हाला मग असं तर किती सांगितलं तर काय आहे हो. मुद्दा लक्षात घ्या. त्याला दिसून राहिलं का हा तेल विकते, याला स्वतःलेच केस नाही, तरी आम्ही त्याच्यापाशी तेल घ्यायला विकत चाललो. आपण किती हुशार आहोत. आपण किती हुशार आहोत. फसवणारे तयारच असतील. आपल्याला देवानं ज्ञान दिलेलं आहे. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आम्हाला ज्ञान देणारे संत पाहिजे, आम्हाला भक्तीकडे नेणारे संत पाहिजे. आम्हाला तशी नाही लागत. ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएंगे. आमच्याही सोबत आहे. का रे तू असाच म्हणून देतो? ते म्हणे काय ते काय पाहिले ते का म्हणून द्यायचं, ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएंगे. आता तेही कल्याणला गेला नाही, तेही भिवंडीतच यवतमाळात. जसे राजकारणी लोक म्हणतात तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही तुमचं कल्याण करू. ते बंबईला चालला जाते, आपण सावनेरात कल्याण म्हणतात. कल्याण कोण करेल सांगू? कोण करेल? गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. भारवोजे तुमासे, भारवोजे तुमासे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. भारवोजे तुमासे, भारवोजे तुमासे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. प्रसिद्ध अभंग आहे, काकड्यामध्ये रोज म्हणतो आम्ही संतांपाशी. आता तुम्ही साधू संत जीवलग, गोमटे ते करा. गोमटे म्हणजे चांगलं करा, गोमटे म्हणजे हित करा, गोमटे म्हणजे कल्याण करा, गोमटे म्हणजे उद्धार करा. हे सगळे एकच शब्द आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो. संत कशा करतायत? तुमच्या संसाराचा आशीर्वाद देणारे संत नसतात, परमार्थाचे दलाल असतात. तुकोबारायांना मान्य नाही बरे. तुकोबाराय म्हणतात नयो माझ्या मुखावाटे ऐसे हे वचन, व्हावे पुत्रदारा धन तुम्हा. माझ्या मुखातून असे शब्द येऊ देऊ नको. अरे जातवान संत त्याला म्हणतात जो आपली वाचा जे नश्वर आहे ते प्राप्त करण्याकरता ते जर म्हणत असतील तर त्यांना अक्कल नाही का? कोणाचं धन टिकलं, कोणाला सोबत नेता येतं, कोणाचं घर सोबत गेलं, कोणाची गाडी सोबत गेली, कोणाचं विमान सोबत गेलं. साधू संत अशा धनाकरता प्रयत्न करतात, अशा करता प्रयत्न करतात. तुका म्हणे घेई राहे ऐसे धन, जे राहील अशा करता प्रयत्न करायला लावतात. आणि आपण चुकीच्या पाशी. अजून एक वाक्य बोलतो, ओरिजिनल भेटला नाही तर बिघडत नाही, चुकीचं नाही भेटला पाहिजे. ओरिजिनल नाही भेटला ना बिघडत नाही, चुकीचं भेटलं तर वांदा होते. आणि आम्ही एवढे मूर्ख आहोत
ओरिजिनलला हाकलून देतो, चुकीचे घेऊन पळतात. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. रावण अपहरण करण्याकरता येणार आहे, मृग बनवलं मारीचाला. प्रभू रामचंद्र गेले. बरं, सीतेनं कोणा मागं पाठवलं? जे देव होता ना जवळ, कोणा मागं पाठवलं? सोन्याच्या मागं. बरं, तिला माहीत नाही का हे नश्वर आहे म्हणून? पाठवलं त्याच्या मागं. बरं, त्यानंही काही बिघडलं नाही, जाऊ द्या. पण लक्ष्मणासारखे संत जवळ होते ना, हिनं काय केलं? हिनं त्यांनाही बोलली, मर्म वचन सीता तब बोला. आणि लक्ष्मणाला म्हटलं, लक्ष्मणालाही पाठवून दिलं. लक्ष्मणासारखा संत जर तुम्ही दूर हाकलत असाल ना, रावणच अपहरण करणार तुमचं, सोडत नाही तुम्हाला, मेला नाही. बरं, आणि सगळ्यात महत्त्वाचं ऐकून घ्या, लोक फसतात साधूचे कपडे घालून, म्हणून तेव्हाही रावण संन्यासीच बनला होता. म्हणजे आताही असे, तरी आम्ही सावध होत. माझा मुद्दा लक्षात घ्या, आम्हाला आध्यात्मिक विकास करणारे नाही लागत, भौतिक विकास करणारे लागतात. बरं, परमार्थात राहून भौतिक विकास करत असेल तर उपयोगाचं काय आहे? मी विरोध करतो अशातला भाग नाही. बरं, मठ झाले पाहिजे, मंदिरं बनले पाहिजे, तीर्थयात्रा झाल्या पाहिजे, पण त्याचा हेतू परमार्थ असावा. आज आम्ही मठ बांधून ठेवले, ते मठ म्हणजे हॉटेल. आमचे एक संन्यासी आहेत, काय केलं महाराजजी? नमो नारायण. हो म्हणे, केलं म्हणे, मोठा मठ बांधला म्हणे. तर त्याचा उपयोग काय करता? काही नाही म्हणे, लोक फिरायला येतात, त्यांना भाड्यानं देतो. मला त्याच्यापेक्षा लग्न केलं असतं, घरच बांधलं असतं, काय फरक पडला असतं? काय फरक पडला असतं? दोन प्रकारचे संत आहेत, एक ज्ञानानं समाजाला हुशार करतात, आणि दुसरे जे आहे भौतिक विकास. ज्ञानोबा तुकाराम महाराजांना ते अभंग जसा यायच्या गाडीत बसासाठीच लिहिला, जवळ हे सकळ सिद्ध, तो गाडीत बसासाठी लिहिला का ते अभंग? कोणती तीर्थयात्रा बा, पहिलं हेच असते, तुझ्या गाडीत बसायला. मी समोर तुम्हाला सांगणार आहे यानं काय वाईट होते, समोर येईल तो विषय अभंगाच्या चिंतनामध्ये. संघ फार प्रभाव पाडतो. रामायणातलं अजून एक चांगलं उदाहरण आहे. संघ किती वाईट असतो. उदाहरण आहे कैकईचं. कोणाचं ऐकलं तिनं? तुम्ही सहज ऐकून जाता, आपल्या लक्षात येत नाही. ती कोण होती? राणी होती. आणि ऐकते कोणाचं? दासीचं. राणी असून दासीचं ऐकलं तर चांगलं होईल का? कोणाचं ऐकावं हे तर कळावं. अरे, तिला जर समजलं असतं तर ती राणी नसती झाली का? तिला जर कळलं असतं, तिला जर अक्कल असती, ती राणी नसती झाली का? कोणाचा लॉस झाला? कैकईसारखी, जिच्या उदरातून भरतासारखे महात्मे जन्माला आले, ती थोडासा, किती वेळ, थोड्याशा कुसंगानं बिघडली. बरं, मग महाराज तुमचं मत काय आहे? तुकोबाराय, तुमचं मत काय आहे? चांगल्या लोकांच्या सोबत राहा, चांगल्या लोकांच्या सोबत राहा. पण महाराज, चांगल्या लोकांच्या सोबत राहायला तर फायदा काय आहे? म्हणजे ती चांगली होती ना कैकई, मंथरे सोबत राहिली तर बिघडली. आणि तुमचं म्हणणं काय आहे? चांगल्या लोकांसोबत राहा. चांगल्या लोकांसोबत राहिलं तर फायदा काय होते? जगाच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे? कारण की आम्ही काय संत आहोत का? आमच्यामध्ये दोष आहे. तुकोबाराय म्हणतात, मग मला तेच सांगायचं आहे, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये दोषी जे असतात ना, त्यांचाही उद्धार होतो पहिल्या चरणात. पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी.
सुंदर तुकोबारायांनी वर्णन केलं. वाईटांच्या संगतीत राहिले तर चांगले माणसं वाईट होतात. तुकोबाराय म्हणतात चांगल्याच्या संगतीत राहा. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. कित्येक उदाहरण आहेत, कित्येक उदाहरण. अजून थोडंसं महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. अरे तुम्ही फक्त संताचं नाव जरी घेतलं ना तरी तुमचे दोष निघून जातात. तुका म्हणे पापे जाती संताची या पुण्यवंत व्हावे घेता. फक्त ज्ञानोबा तुकोबा इतकं जरी म्हटलं ना तुमचं पाप राहत नाही. पण आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे का परमार्थ कशा करताय. पाप होते कशामुळं, अज्ञानामुळं. ते अज्ञान गेलं पाहिजे, ते अज्ञान गेलं पाहिजे. तुकोबारायांच्या नाटाच्या अभंगामध्ये फार सुंदर एक अभंग आहे, फार सुंदर आहे. तुकोबाराय म्हणतात की आम्हीही परमार्थ करतो, संतही परमार्थ करतात, पण संत महात्म्यांना जे मिळालं ते आम्हाला मिळत. मग संत म्हणत काही नाही, फक्त काय करतात. मज ते हसतील संत केले मूर्ती म्हणून उद्वेगले चित्त आज भक्त ऐसा दिशे. आज भक्त ऐसा दिशे, आज भक्त ऐसा मदते हासतील संत केले मूर्ती मंत. म्हणून उद्वेगले चित्त आज भक्त ऐसा दिशे. फार सुंदर शब्द आहे नाटाच्या अभंगात. कधी कधी गाथा ज्ञानेश्वरी वाचा, फार आनंद येईल. आता आजकाल कीर्तनातही येत नाही म्हणा, तर कश तुम्ही कुठून वाचा. मज ते हासतील जीही देखिले मूर्तिमंत. म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्त ऐसा दिशे. मी भक्त आहे असा दिसतो, पण भक्त आहे असं माझं गणित मला वाटत. शब्द बघा किती गोड आहे दादा. मोठा माणूस जो असतो ना तो बोलत नसतो, फक्त हसल्यावरच ते हसणं रुतलं पाहिजे. हसणं रुतलं पाहिजे. आपल्याला शिव्या दिल्या तरी समजत नाही, किती सांगू तरी नाही. किती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील एवढं म्हटलं तरी आपण बरं आपण सुधरत नाही. याच्यात जाऊ द्या, माझा विषय लक्षात घ्या. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया. सगळ्यात मोठं उदाहरण वाल्या कोळ्याचं. किती वेळ सत्संग केला त्यानं नारदाचा, थोडा वेळ. आणि त्या वाल्याचा कोण झाला, वाल्मिकी मुनी. केले रामायण. किती ताकद असेल. संगे आपुलिया दोषी. माझी विनंती आहे, हे थोडंसं साफसफाई चालू करावं लागेल बरं, नाही तर विचित्र परिस्थिती येईल. आमचे वारकरी तंबाखू खाऊन स्टेजवर बसतात पण लाजा वाटत नाही. मी आता एका गावाला कथेला होतो, नागपूरलाच. आता कथा झाली हनुमान जयंती निमित्तानं माळगीनगरमध्ये. त्याच्या पहिल्या वर्षी ज्यांची कथा होती ना, एकादशीच्या दिवशी मी पंगत करायला लावली. एकादशीच्या दिवशीही पंगत करायला लावली. आपण मान्य करू का एखाद्याला दुसऱ्याला उपवास नसन, पण तू त्याला फराळाचं तर खाऊ घाल मसन जोग्या. अरे अशानं काय लोकांना सांगसाल तुम्ही कंठी मिरवा, तुळशीन व्रत करा, आणि तुमचे लोक पंगता खाऊन राहिले. आपल्याला बरं कार्यकर्त्याला काही घेणं देणं नाही. काही दिवसानं तर हे तर यायनं त्यानं जर म्हटलं आम्हाला, हे मला काही हरकत नाही, तुम्ही फक्त चांगलं गाणं वाजवा, आम्ही तुम्हाला काही आणून देतो. मी हसण्याकरता नाही सांगून राहिलो, मी फक्त हसण्याकरता नाही सांगून राहिलो. तुम्ही जर या गोष्टीवर लक्ष दिलं नाही ना, तर तुम्हाला जिथं चांगले विचार मिळतात ना, तिथंही बाजारीकरण होऊन जाईल सगळं.
कोणी तुम्हाला सावध करायच्या भानगडीत पडत नाही. प्रत्येकाचे धंदे चांगले चालून राहिले ना, प्रत्येकाचे उद्योग चांगले चालतात. त्यांना माहीत आहे ना, हे असं अटकल बचकल कचकल मचकल सांगितलं म्हणजे लोकांना हु 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 हा हा करतात. घरी जातात, मस्त झोपतात. वा वा वा, काय महाराजांना म्हटलं. मी टीका करून नाही राहिलो, मला काही घेणं देणं नाही. मला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा. मी 17 वर्ष झाले कथा कीर्तन करतो. आजपर्यंत कोणाला फोन नाही केला का माझं कीर्तन घ्या म्हणून. असेल योग्यता तर बोलवतील लोक. उपाशी थोडी राहून राहिलो मी, त्याच्याकरता नाही बोलून राहिलो. पण ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नावानं अरे आज आमचा किती सन्मान होतो, किती सन्मान होतो. मी त्या बीड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो, ज्यांच्या घरी गेलो त्यांना म्हटलं दादा राहू द्या, पाय धुवू नका. मला खरंच पटत नाही. लोकांची श्रद्धा असते. म्हणलं राहू द्या राहू द्या. त्या माणसाने शब्द काय वापरले, आम्ही भगवान बाबाला पाहिलं नाही म्हणे, तुमच्या रूपानं भगवान बाबा आमच्या घरी आले. भगवान बाबाच्या पायाच्या नखाची बरोबरी होते का आमची. आणि मग इतका मान दिल्यानंतर, इतकं सगळं प्रेम दिल्यानंतर हे आल्याबरोबर मला हे कार्यकर्ते मंडळी म्हणाले की तुमची कोरोनाच्या पहिलीच तारीख घेतली होती पण जुटलं नाही. माझ्या लक्षात नाही, त्यांच्या लक्षात आहे. आता आम्ही किती गावं लक्षात ठेवावं, त्यांच्या लक्षात आहे. पण त्यांना हे का वाटलं, मी यायच्या पहिलेच सगळेजण बसून होते. इतकं प्रेम काय, काय जवाई युवाई सोयरा. फक्त एकच आहे, आमच्या समोरच्या पिढीला चांगल्या विचाराचं दान देणारे कीर्तनकार असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तनकारानं आपल्या वृत्तीला बट्टा जर लागू दिला ना, ज्ञानोबाराय तुकोबाराय आशीर्वाद देणार नाहीत बरं. अरे आपल्या संगतीमध्ये लोकांमध्ये बदल व्हावा ना. आम्हाला माहीत असते आमच्या सोबतचा खाते म्हणून, पण आम्हाला स्वार्थ. मग ते नाही गेला तर आपलं कसं होईल बरं. तुम्ही दुर्दैव लक्षात घ्या, बरेच कथाकार असे आहे का ज्यांच्या कथा गायकाच्या भरोशावर आहेत. ते नसला तर याचं काहीच होत नाही, ते नसला तर याचं काहीच होत नाही. म्हणजे कोण मोठा, तू काय कामाचा भड्या, तू का. मला कधी कधी नवल वाटते. मला बरेच लोक भेटतात, आमचा शिष्य खूप मोठा आहे. म्हणजे मोठ्या शिष्यामुळे जर गुरु मोठा होत असेल तर मोठा कोण. मोठा कोण आम्हाला कळलं तर पाहिजे हो. मला एक जण म्हणे महाराज तुम्ही आमच्या संप्रदायात या. म्हटलं कशासाठी. म्हणे तुम्ही चांगले बोलता, चांगलं कीर्तन करता, आमच्या गुरुला जर तुम्ही गुरु म्हटलं तर ते जास्त प्रसिद्ध होतील. मला माझ्या कीर्तनाच्यानं तुझा गुरु प्रसिद्ध होत असेल तर तुझा गुरु काय कामाचा, उपयोगाचा काय. ही प्रसिद्धी आणि समाज मान्यता याच्या नादामध्ये आम्ही परमार्थाचं वाटोळं केलं. परमार्थाचं फल आहे, साधू संतांचं फल आहे, संगे आपुलिया दोषी पुनीत केले विष्णुदासी. हनुमंतरायाचं चरित्र आहे. हनुमंतराय लंकेमध्ये गेले सीता मातेचा शोध घेण्याकरता. अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षावर बसलेले आहे. रावण आला आणि रावण आल्यानंतर सीता मातेला बोलू लागला. मंदोदरीनं समजावलं आणि घेऊन गेले. अंगठी खाली फेकली, रामकथा गायला सुरुवात केली. सीता मातेनं तोंड लपवलं. ऐका, हनुमंतराय समजून घ्या. सीता मातेनं तोंड लपवलं. हनुमंतराय खाली उतरल्यानंतर सीता मातेला म्हणतात, आई तू खूप चांगलं केलं, आई तू खूप चांगलं केलं. कथाकाराची कथा ऐकण्यासारखी असते, तोंड पाहून कथा ऐकायची नसते. कथा ऐकण्यासारखी असते, आम्हाला तोंड पाहायचं असते. जी टॉकीज फेम आहे का, कीर्तन केसरी आहे का. बरं 4 अभंगाची टीप नाही तरी कीर्तन केसरी, तिथेही तेच तिथेही ते. बरं अभंग बदललं तरी मटेरियल तेच. जेवायलाच फुरसत नाही ना. करतील कधी अभ्यास, कधी सांगतील, कधी सांगा ना मला, कधी सांगतील. ते भाकरी ते गाडीतच खातात, गाडीतच खातात. आता मला सांगा ना काय कशी परिस्थिती आहे. मला परवा त्या संभाजीनगरच्या पुढं सिल्लोडच्या पुढं कीर्तनाला जायचं. आता उद्या मी घरी थकून जाणार, परवा तिकडं जाणार, काय कॅपॅसिटी टिकणार. तरी मी घेत नाही बरं जास्त. आपलं जेवढं शक्य होईल आपला स्टॅमिना कायम राहिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं ज्ञान अपडेट होत राहिलं पाहिजे. आम्हाला वाटतं आलं पाहिजे ना नवीन नवीन काहीतरी.
हनुमंतराय म्हणाले आई काही काळजी नाही. सगळं सांगितलं, ती अंगठी दिली, सांगितलं, सगळा परिचय झाला. आणि मग हनुमंतराय म्हणतात आई सगळं झालं पण मला भूक लागली, मला भूक लागली. सीतामाता म्हणे मग तू आला तर रस्त्यानं काहून खाल्लं काहून नाही काही, एखाद्या हॉटेलवर थांबायचं होतं नाही धाब्यावर थांबायचं होतं. हनुमानजी म्हणाले मी माळकरी माणूस, मी कुठे खाईल का. म्हणे मला तर कोणी खाऊ घालणारं भेटलं नाही, पण मला खाणारे 3 भेटले. सुरसा भेटली, सिंहिणी भेटली, लंकिनी भेटली. मला भूक लागली. सीतामाता म्हणते हनुमाना मुला बाळा, अरे पण मी इथं बंदी आहे, मी तुला काय खायला देऊ. म्हणे आई हे अशोक वाटिकेत फळं खूप आहेत ना. म्हणे आपण बंदी आहे, तू दूत आहे, आपण तोडून खाऊ शकत नाही, पडलेले खा. हनुमानजी गेले, पाहू लागले आता हे एवढे मोठे राक्षस तिथं असल्यावर काही पडलेलं टिकल का तिथं. हनुमानजी म्हणाले आता इथं तर काहीच नाही. पण हनुमानजी बुद्धिमत्ताम वरिष्ठम, हनुमानजीनं सांगितलं, विचार केला का आईनं सांगितलं का फळं तोडू, झाड हलवू नका असं थोडी सांगितलं. आपण झाड हलवू, फळं खाली पाडून मग खाऊ. पाडले फळं, खायला सुरू केले आणि खाता खाता राक्षस आले. राक्षस म्हणायचे ए बंदर, फल खाता है, हमारी अशोक वाटिका उजाड़ता है, ए बंदर ए बंदर. हनुमानजी असे पकडायचे. सीताराम सीताराम म्हणायचे, पिचकून टाकायचे, संपला. सीताराम मन संपून टाकायचे. सीताराम का म्हणायला लावलं. हनुमानजी संत आहे, माझ्या संगतीत जो आला ना मरेल तो जाऊ द्या, पण तरलाही पाहिजे. आणि ज्याच्या मुखाला अंतस्काळी भगवंताचं नामस्मरण आला त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हनुमंतरायाची ताकद. पुनीत केली विष्णुदासी, संगे आपुलिया विठ्ठला विठ्ठला. आम्हाला दोष रुतले पाहिजे, रुतले पाहिजे, आम्हाला धृतत नाही. मी जे प्रमाण सांगत होतो, मजते हासतील. महाभारतामध्ये फार सुंदर कथा आहे, ती चुकीची सांगितली जाते. आणि बरेच जण असेच सांगतात का त्या सभेमध्ये दुर्योधनाला कळलं नाही जमीन कुठं आहे आणि पाणी कुठं आहे, दुर्योधन त्याच्यात पडला. आणि बरेच कीर्तनकार कथाकार हेच सांगतात का द्रौपदीनं काय म्हटलं, अंधस्य पुत्र. आता हे महाभारतात नाही आहे. हे महाभारतात ती एक राजकन्या होती आणि एका राजपुत्राला असं बोलवावं म्हणजे ती का बाजारात फिरणारी बाई होती का. ती बाजारात फिरणाऱ्याची कोणी मूर्ख होती का ती. दुर्योधन राजपुत्र आहे आणि त्या राजपुत्राला असं म्हणाल का ती अंधस्य पुत्र अंधा. हे महाभारतात नाही आहे. हे तुम्हाला सांगितलं ना, इमोशनल करण्याच्या नादामध्ये आमच्या कथाकाराच्या डोक्यातून निघालेलं आहे, सुपीक डोक्यातून. असं काहीच नाही आहे. फक्त तिने एकच केलं, हसली. आणि हसल्यानंतर काय झालं, दुर्योधनाला ते रुतलं. आणि काय झालं म्हणजे मोठे माणसं हसल्यानंतर आपल्याला टोचलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज दोषी लोक जे आहेत त्यांचं बरं होते, आम्ही कुठं दोषी आहोत, आम्ही चांगले आहोत, आमच्या गळ्यात माळ आहे. छातीवर हात ठेवून कोण म्हणू शकते की आम्ही दोषी नाही. कोण म्हणू शकते. आम्ही बऱ्याच दृष्टीनं देव देश धर्माच्या दृष्टीनं दोषी आहोत. आमचा उद्योग करत असताना, आमचा व्यापार करत असताना समाजाचं काय होऊन राहिलं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आपण फार चुकीच्या काळात राहून राहिलो. दुधामध्ये युरिया मिक्स केला जातो, दुधामध्ये युरिया मिक्स केला जातो. लहान लहान बाळं ते दूध पितात. अशा फॅक्टऱ्या कमी नाही. बरं, राजकीय क्षेत्राचा विचार केला तर असे फार कमी लोक आहे की जे देशाकरता, भारत मातेकरता प्रयत्न करतात. बाकी सगळ्यांचा हेतू. आणि जास्तीत जास्त राजकारणात जाणारे ठेकेदारीसाठी जातात. देशाकरता जात ठेकेदारीसाठी. आमदार आमच्या जवळचा, खासदार आमच्या जवळचा, रोड मला भेटला पाहिजे, अर्धे गायब अर्धा रोड.
ते 3 महिन्यातच गेला. बरं, हे नालायक आहेत असं नाही. आपण अरे आपल्याला मतदान करायला कंटाळ येते आपल्याला. आपण ग्रामीण भागात राहतो, आपण भाग्यवान आहोत. आपण जातो तरी सगळ्यात बदमास्त सुशिक्षित, सगळ्यात कमी मतदान कुठे होते? शहरी भागामध्ये. आपल्याला अधिकार आहे उद्या बोट ठेवायचा, आहे आपल्याला अधिकार. या देशाचं काय झालं, तुम्ही काहून नाही करत? अरे तुम्ही मतदानाची दिवस तुम्ही हॉलिडे म्हणून साजरा करता. आमची कथा होती काहीतरी 47% नागपूरचं मतदान, महाराष्ट्राची उपराजधानी. आमचं गाव परवडलं, 63% मतदान झालं. हे कधी वाढेल? हाय आपल्याला अधिकार बोलायचा, दोषी नाही आपण. अरे लोकशाहीत आपलं कर्तव्य आहे, आपला अधिकार आहे, तोही आपण पार पाडायला. बरं कोणाला मारायचं त्याला मारा ना, तोंड काळं करा तिथं जाऊन कोणालाही मारा, पण मारा तर खरी. उद्या आपल्याला बोट दाखवायला जागा राहणार नाही, दोषी नाही आम्ही. मी सगळ्यांना बोलतो अशातला भाग नाही बरं, पण मी हे ऑब्झर्वेशन करतो. सरकारी ऑफिसमध्ये जा तुम्ही, सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही गेले तर एवढा मोठा पगार असणारा माणूसही म्हणते चहा पाण्याला काहीतरी द्या ना. तुला काय धाड भरली का का? गरीब माणसापासून तू चहा पाण्याला 100-150 रुपये मागून राहिला, तू दोषी नाही. आम्ही गोशाळेच्या माध्यमातून आता गोसेवा आयोगानं आम्हाला गोशाळेकरता मदत दिली, तर त्या ऑफिसमध्ये जावं लागायचं. मस्त बसेत. कालचाच प्रसंग आहे, आमच्या मित्राची गाडी हरपली, पोलीस स्टेशनला गेलो. आता पोलीस आमचे ठाणेदार तिथंच आले आणि तो इलेक्शन केंद्रावरचा जो होता मेन, तो आमच्या ओळखीचा निघाला माझ्या. तो ठाणेदाराला काय म्हणते, साहेब आमचे पाहुणे आहे, यांचं कर्ज. आता त्याला काय माहीत का हे आमच्या ओळखीचेच आहे म्हणून. ते म्हणे राजा महाराजांचं नाही करू तर कोणाचं करू, कारण की त्यानं पाहिलं आमदार महाराजाच्या पाया लागते, आपण नाही केलं तर कसं जमल. तो म्हणे करायचं. ते म्हणे त्यांना किती वेळ आहे ते RC बुक आणून द्यायला. म्हटलं येते ते थोड्या वेळात. म्हणजे तुम्हाला काम असेल तुम्ही निघून जा, आम्ही पोलीस स्टेशनला आणून देतो. ते दुसऱ्या गावाला घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये 2 जण बसलेले होते. मी RC बुक घेऊन गेलो. थांबा म्हणे साहेब येऊस तर. मी म्हणलं हे अशानं काही जमणार नाही. मी लगेच साहेबाला फोन लावला. म्हटलं साहेब ते थांबायला लावून राहिले. त्याला दोघाली झापलं. अबे भोसूडची हो म्हणे, इथं काय थांबायला लावता का म्हणे त्या माणसाले. ते RC बुक घेऊन घ्या आणि त्याला जाऊ द्या. 2च मिनिटाची गोष्ट होती. हे मस्त बसून होते. वरतून आयोग लावा, पगार वाढवा आणि वरतून बोलायला तयार. भारताचं काही खरं नाही, तुम्हाला मारलं पाहिजे जोड्यानं पाहिजे. प्रत्येक जण दोषी आहे आणि हे दोष आपली कर्तव्य जागृती. संत काय करतात? संत दोनच काम करतात. एक स्वरूप जागृती करून देतात आणि एक कर्तव्य जागृती करून देतात. आम्हाला कळलं पाहिजे. हे आता आपल्याला बरं वाटते, आपल्या स्वार्थाकरता आपण करतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझे वाक्य रेकॉर्ड होऊन राहिले. पुढची पिढी जेव्हा येईल ना, ती पिढी जर आपण जिवंत राहिलो ना आणि देशाची अशीच परिस्थिती राहिली ना, ती पिढी म्हणाल हे लेकाचे बदमाश आहेत, नालायक, यांच्यामुळं आम्हाला भोगावं लागून राहिलं. मी काल पाहिलं मॉमेडियन लोकांच्या मतदानाच्या रांगा होत्या. आपले लोक करायला तयार नाही. आपण टिकू? अशीच परिस्थिती राहिली ना, 100 वर्षामध्ये हिंदू धर्म अल्पसंख्याक होईल. 100 वर्षामध्ये जास्तीत जास्त ही परिस्थिती जर कायम राहिली. आम्हाला हे नाही पाहिजे. आम्हाला असे जागे करणारं नाही पाहिजे. कोण पाहिजे आम्हाला? आणि साधूचं वैष्णुदासाचं लक्षण लक्षात घ्यायचे. लक्षणही सांगितलेलं आहे. विष्णुदास त्यालाच म्हणायचं ज्याच्या संगतीमध्ये आपले दोष जात असतील. विठ्ठला विठ्ठला. मला विस्तार नाही, माझ्याकडे 15 मिनिटं राहिले आणि माझं पहिलंच चरण चालू आहे. माझी नेहमीची अडचण आहे, मला वेळच पुरत नाही. आता जितकी असते त्याच्यात बसवावं लागते. संगे आपुलिया दोषी पुनीत केलं म्हणजे पवित्र केलं. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी.
मग त्यांची ताकद इतकी आहे, त्यांची ताकद इतकी आहे किती? दुसऱ्या चरणामध्ये कोण पाहे तया असे जे विष्णुदास आहेत, असे जे संत महात्मे आहेत, असे जे वैष्णव आहेत, यांच्याकडं कोण पाहे तयाकडे. वीर विठ्ठलाचे गाडे अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके. त्यांच्यापाशी अशुभ वस्तू जरी गेली शुभ होऊन टाकते. फक्त मला एक विचार मांडायचा आहे, विष्णुदास नेमकं म्हणायचं कोणाला? महाराज आमच्याही गळ्यात माळ आहे. महाराज तुमच्या नाही का? ती नाही. मग तुम्ही विष्णुदास नाही का? आहे ना. जे विष्णूचे दास ते. पण याचा फरक लक्षात घ्या. हे कोणत्या विष्णुदासाचं वर्णन आहे? विष्णूचे दास ते विष्णुदास हे झालं षष्ठी तत्पुरुष समास. बहुरी समासानं त्याचा अर्थ होतो विष्णू ज्यांचा दास आहे ते विष्णुदास. वैष्णवाचा दास झाला नारायण. दास्य करी दासाचे उणे न साहे तयाचे. वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. आवाज दिल्याबरोबर द्रौपदीनं आवाज दिला, एका मिनिटामध्ये कृष्ण परमात्म्यावर सत्ता चालली आणि कृष्ण परमात्मा वस्त्र बनून आला. गजेंद्रानं आवाज दिला, आवाज दिल्याबरोबर हा मनेपर्यंत वैकुंठात होता आणि थी मनेपर्यंत गजेंद्रापाशी होता. एवढ्या लवकर येते कोणी? तुम्ही किती रोज दिला तरी माणसं येत नाही. आणि बायको ते तर येतच नाही. ते म्हणजे तुम्ही प्या पाणी मला द्या आणून. म्हणजे आपण जी आपल्याला मालक म्हणते ती काय म्हणते? ती आपल्याला हे संसारामध्ये फक्त गोड गोड बोलणंच आहे. हे गोड गोड बोलणंच आहे, असं काहीच नसते. मालक म्हणते आणि आम्ही एकाच्या घरी गेलो, म्हणे माझे मालक आहे, आणि 2च मिनिटात त्याच्याच हातात थैला दिला, बाजारातून जा. आता मालक कोणाला म्हणतात? जो दुसऱ्याला काम सांगतो तो मालक. हा कोण? ही कोणाला काम सांगून राहिली? कोण नौकर आहे? बरं, हाही एवढा हुशार असते, तिला गोड वाटावं म्हणून ते काय म्हणते, हे माझी मालकी नाही. आणि तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन नाही केलं, आजच्या काळामध्ये तुमच्यापाशी किती इस्टेट असेल तर तुम्हाला पोरगा पाहिल्या जात, शेती किती असेल, इस्टेट किती असेल, पोरगा पसंत केला जात कोण पाहिजे? नोकरीवाला. असं का असेल? कारण त्याला नोकरी करायची सवय असते. म्हणजे हिची नोकरी तो बरोबर हे सहज विनोदासाठी सांगितलं बरं. पण खरंच कोण मालक आहे? अरे खरा मालक तो आहे. तुम्ही विचार करा, तुकोबाराय आपण सामान्य भक्त आहोत, आपण पांडुरंगाची पूजा करतो. तुकोबाराय श्रेष्ठ भक्त आहे. जया पूजले आदरे पांडुरंगे. स्वतः पांडुरंग परमात्मा येऊन तुकोबारायांची पूजा करतो. हा विष्णुदास. विष्णू ज्याची पूजा करतो, विष्णू ज्याचं दासत्व करतो तो विष्णुदास. आणि असे जे विष्णुदास आहे, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. साधूला सामान्य समजायचं. बऱ्याच लोकांना असं वाटते. मला एक जण म्हणे, महाराज म्हणे तुम्ही जरा जास्तच वजनात राहता. मग मला थैली घेऊन फिरू पाहिजे. आता पिशवी घेऊन फिरणाऱ्या संताचा जमाना नाही. बऱ्याच लोकांना पिशवीत घालणारे आम्ही आहोत. कारण झुंजार ते एक. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, वारकऱ्याला पताकाच्या काठ्या उलट्या करता आल्यानं तच वारकरी टिकेल. विठाला विठाला.
काही लोक भले तरी देऊ काशीची नाठाळाची माती, ते त्याच उपयोगाचे असतात, दुसरं नाही. अरे तुम्ही बघा ना, चांगले राहिल्यावर किती त्रास दिला हो. गोपाला पाटील गावाचे हे ज्ञानोबारायांना किती त्रास दिला. ताकद बघा ज्ञानोबारायांची ताकद. मला ज्ञानोबारायांचं की नाही, मला फारच नवल वाटतं. ज्ञानोबारायांची ताकद बघा. ज्ञानोबारायांना सगळ्या संतांना पांडुरंगाच्या मंदिरात जाऊ नये दिलं, मंदिरात जायचं नाही. ज्ञानोबारायांनी काय केलं? धर्म नाही सोडला, सगळ्यांना घेऊन भजन करायला वाळवंटात गेले. आणि ज्याच्या मंदिरात जाऊ नाही दिलं ना, तो ज्ञानेश्वर महाराजांनी इथं कीर्तन चालू केलं. नामदेव महाराज कीर्तन करतात आणि तो जो पांडुरंग आहे ना, तो तिथं जातो कीर्तनात. तू आम्हाला येऊ देत नाही ना, आमची इतकी ताकद आहे, तू आमच्यापाशी ये. खानदानी ताकद, खानदानी ताकद. वीर विठ्ठलाचे गाळे. तुम्ही म्हणाल महाराज किती ताकद आहे, किती ताकद आहे? सगळ्यात मोठी ताकद. सगळेजण कोणाला घाबरतात? मृत्यूला. आणि साधू संत जगा काळ खाय आम्ही माथा दिला. जगा गाय गाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी नांद तसे, तुकया घरी नांद तसे, तुकया घरी नांद तसे. दोन प्रमाण. जगा काळ खाय आम्ही माथा दिला, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी. याच्यापेक्षा कोण ताकदवान आहे? काळाला कोण नाही घाबरत, पण ते संत महात्मे म्हणतात काळही आम्हाला घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता काळही आम्हाला घाबरतो. वीर विठ्ठलाचे गाळे. अशुभ त्यापुढे शुभ होऊन या ठाके. कोण अशुभ कोण आहे? जे योग्य नाही ते योग्य होतात. तुकोबाऱ्यांचाच अभंग फार गोड आहे. चंदने ते बोरी संताने सरत्वा केलो तैस्या परी. चंदने ते बोरी. मला वाटते हे ज्ञानोबारायांसाठी म्हटलं की तुम्ही मला शिक्का दिला. संताने सरता केलो तैस्या परी, चंदने ते बोरी व्यापी. संतांचं महत्त्व लक्षात घ्या. देवापेक्षाही मोठेपण आहे, देवापेक्षाही मोठेपण आहे. देवाचं कसं आहे? जसा व्यवहार असेल तसा. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी. जसं ते समोरचा दिल तसा आहे ते. जाकी रही भावना तैसी प्रभू मूर्ती देखी तैसी. किंवा गीता घ्या, हे यथामाम प्रापंदन्ते तांस्तथेव भजाम्यम. पण संतांचं वेगळं आहे, संतांचं वेगळं आहे, फार वेगळं आहे. ज्यांनी आई बापाला संपवायला लावलं त्यांनाच आरती करायला लावणं हे ज्ञानोबा आहे. ज्यांनी अभंग बुडवले त्यांनीच आरती केली. बरं, बुडवणारा सामान्य नव्हता, दशग्रंथी होता. जसं मोठ्या माणसानं आपल्याला नाव जर ठेवलं ना तर चांगलं वाटून घेत जा. मोठा माणूस कोणालाही नाव ठेवत. मोठा माणूस जर तुम्हाला नाव ठेवत असेल तर चांगला आहे, कारण तुमच्यात काहीतरी आहे. मला तर 2-3 दिवस कोणी माझी निंदा नाही केली का मला करमत नाही. मला वाटतं थांबलं कुठंतरी काम आपलं. कोणी ना कोणी जळत राहिलं पाहिजे, प्रकाश चांगला पडतो. आणि विदाऊट प्रचार होतो आपला. काही पैसे आहे का ते द्यावं लागतं का आपल्याला? विशाल महाराज असेच आहे. हो चल दे, फिर बोंबलत. एक गोष्ट आहे का, जो ज्ञानी असतो ना, जो फक्त ज्ञानी असतो ना तो द्वेष करतो, आणि जो भक्ती प्रेमासहित ज्ञानी असतो ना तो जगावर प्रेम करतो, तो जगावर प्रेम करतो. आणि हेच त्यांच्यापाशी आहे. प्रेम सुखाची या राशी पाप नाही ओ कदासी. आता एकच विषय मांडायचा आहे, संपवायचा आहे. महाराज विष्णुदासाच्या संगतीत जे दोषी आहेत त्यांचा उद्धार होतो, त्यांचे दोष निघून जातात. हे कशामुळे होते? हे कशामुळे होते? एकाच कारणामुळे होते. विष्णुदास त्यांनाच म्हणतात की ज्यांचे
कधीच वाणी थांबत नाही आणि जे सतत भगवंताचं भजन करत असतं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. जिव्हे झाला चढ, नेघे अवसान पड. कोण आहे विष्णुदास? आमच्या वारकरी संतांनी सांगितलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. आम्ही करतच नाही नामस्मरण. आमच्यात कसे सुधारतील? कुठं नामस्मरण आहे आमचा? आणि मी मगा जे बोललो होतो, भौतिक विकास जर तुमच्या नामस्मरणामध्ये अडचण निर्माण करत असेल ना, तो उपयोगाचा नाही आहे. कोणाच्या? विष्णुदासाच्या. नामस्मरणासोबत तडजोड करून मठ बांधायचा असेल, मंदिर बांधायचं असेल, काही करायचं असेल, पण नामस्मरणासोबत जर तडजोड करावी लागत असेल, घाट्याचा सौदा आहे. तुमची ताकद कमी होते. आणि हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य आहे. नामस्मरण करणाऱ्याच्या मला असं वाटते की त्यांना असं म्हणावं वाटत असेल की नामस्मरण केल्यावर तुम्हाला काय मिळते? क्या मिला ये दिखाऊ कैसे, और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. नामस्मरण केल्यावर काय भेटलं सांगता येत नाही. फक्त जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण केलं. कोणत्याच विद्यापीठामध्ये न गेलेले तुकोबाराय जगद्गुरु बनतात नामस्मरण. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाती गुणी वेधले. एवढं फक्त एक वेळा म्हटलं 750 वर्षापूर्वी. आजही लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात नामस्मरण. त्या बाईला सांगितलं, ती आली, आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. म्हणे महाराज आताच माझा पती वारला. काय नाव त्याचं? सचितानंद. अगं सचितानंद कधी मरत असते का? का जिवंत झाला माहीत आहे? ज्याच्या वाणीमध्ये नामस्मरणाची ताकद असते ना, त्याची वाणी निरर्थक होत नाही. ताकदच नाही कोणाची. देवाला सुद्धा त्याचे शब्द खरे करावे लागतात. मेले माणूस जित. तुम्ही मनावर दगडाले चाला म्हणून, माणसं नाही चालत आपल्यासोबत. माणसाला जर म्हटलं चालणार राजा आमच्यासोबत, तर ते यायला तयार नाही. आमची तर हे विचित्र परिस्थिती आहे. समोरून आम्ही दिसलो की लोक आमची गल्ली सोडून दुसरीकडून जातात. आणि इथं भिंत जी आहे ती भिंत चालवते. भिंत चालली, ती नाही चालली, देवानं चालवली. ज्ञानियाची भिंत अंगी ओढी चालवली. शब्द वाया जात नाही. आणि असे कोणतेही शब्द थोडे काढतात ते आमच्यासारखे. जा कल्याण हो जाएगा, हे ओळखीचंही नाही. हे दारू पिते. आम्ही काय उदार आशीर्वाद देण्यामध्ये? हे दारू पिते, सगळं खाते, पण आम्हाला काय 200-400 दक्षिणा भेटते. जा बेटा तेरा कल्याण हो जाएगा. परिपाहे बीज शुद्ध अंगी. कोणावरही थोडी कृपा करतात संत. इतके रिकामे आहे का? इतके रिकामे आहेत? तुकोबार आहे का हो? हे संत इतके मोठे आहेत. यांचं सगळ्यात मोठेपण काय आहे? तुकोबाराय म्हणतात त्यांनी काय केलं शेवटच्या चरणात?
महाराज तुम्ही सांगितलं ना, आम्ही ऐकलोय राजो. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी म्हणजे पृथ्वी, त्यांनी पृथ्वीला वैकुंठ केलं. आता काही सांगताना मी ऐकतो, आम्ही का मूर्ख आहो का? वैकुंठ दुसरीकडे आहे ना, इथं कसं काय झालं? पण मी तुम्हाला काही गोष्ट सांगतो. हॉटेल कशाला म्हणतात? जिथं चहा असते, भजी असते, त्याला हॉटेल म्हणतात. शाळा कशाला म्हणतात? तिथे शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, त्याला शाळा म्हणतात. कीर्तन कशाला म्हणतात? आता काय तेही सांगा लागते का? हे जे चालू आहे ते कीर्तन आहे. कोर्ट कशाला म्हणतात? जिथं न्यायाधीश असते, वकील असते, कोणीतरी फिर्यादी असते, त्याला कोर्ट म्हणतात. मग वैकुंठ कशाला म्हणतात? जिथं देव असतो त्याला वैकुंठ म्हणतात. आणि हा देव कुठं असतो? मी तयापाशी पांडवा हरपलासे दिवसावा, जेथे नाम घोष बरवा करीती ते माझे. ही सगळ्यात मोठी क्रांती आहे. संत वैकुंठाला तर गेलेच, पण जोपर्यंत इथं होते ना तोपर्यंत पृथ्वीला सुद्धा वैकुंठ केलं. विष्णुदासांचं मोठेपण. आणि आजही आहे. हनुमंतराय गेलेले आजही आहेत. त्यांचे मोरारी बापू खूप सुंदर सांगतात. म्हणजे बापू आपकी उम्र 78 साल की होगी, आप कथा क्यों करते हो, रिटायर क्यों नहीं होते? आता परमार्थाचं काय रिटायरमेंटचं वय असते का? या नोकरी थोडी आहे. जोपर्यंत होते. मी आज कालपासून मला थोडं बरं नव्हतं वाटत, डोकं पकडल्यासारखं आहे. पण तुम्हाला वाटलं का कीर्तनातून शक्ती देते ते परमात्मा, शक्ती देते बोलण्याकरता. त्याचं भजन करून राहिलो, त्याचं इतकं करून राहिलो, तो देणार नाही का? मला नव्हतं वाटलं की मी इतक्या याच्यात कीर्तन करू शकेल म्हणून, पण दिली ना त्यानं शक्ती. त्यांनी मस्त सांगितलं होतं. ते म्हणे मी रामकथा त्याच्यासाठी करतो की हनुमंतरायानं सांगितलं होतं जोपर्यंत पृथ्वीवर रामकथा आहे तोपर्यंत हनुमानजी इथंच राहणार, हनुमानजी इथंच राहायला पाहिजे, म्हणून मी रामकथा करतो. आणि खरंच आहे ते. हनुमंतरायानं सांगितलं होतं जोपर्यंत कथा कीर्तन नामस्मरण हे आहे तोपर्यंत मी पृथ्वीवर राहणार. आजही हनुमंतराय आहे. आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद मिळावा असं वाटत असेल ना, सगळ्यात महत्त्वाचं माझी तरुणांना विनंती आहे, चुकीच्या लोकांसोबत राहू नका. एकट्यात राहा, काही फरक पडणार नाही. आयुष्य वाया घालू नका, उपयोग होत नाही. तारुण्य असते ना, तारुण्यामध्ये वाटत जाते आणि वेळ निघून गेल्यानंतर कोणी विचारत नाही. आजची पिढी फार वेळ वाया घालवते. आम्ही कधी कधी कीर्तनाहून गावात जातो, 1:30 2:00 वाजता पोरं रस्त्यावर बसलेले दिसतात. तुम्ही काय करून राहिले? तुमचं शरीर खराब करून राहिले, तुमचं शरीर खराब करून राहिले, तुमचं आरोग्य खराब करून राहिले. अतुलित बलधामम, पहिले हनुमान आखाड्यात जायचे पोरं, आता त्या मोबाईलच्या गेमने यायचाच गेम केला. फिजिकल फिटनेस राहिली नाही. फिजिकल फिटनेस नाही तर मानसिक फिटनेस येणार नाही. आमच्या गावातले पोरं, आम्ही सायकल चालवत माहूरला गेलो होतो, 80-90 किलोमीटर. ते सगळे एवढे होते, कमीत कमी 19 ते 25च्या वयोगटातले, सगळे दुसऱ्या दिवशी लंबे. मी 39 वर्षाचा, तरी मला काहीच वाटलं. माझ्याकरता नाही सांगत, मी चहा पित नाही, मी चुकीचं काही खात नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तारुण्य आमचं कोण्या मुलीच्या मागं नाही गेलं, ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या मागं गेलं. ज्ञानोबारांची कृपा आहे. परमार्थाच्या मागं आमचं तारुण्य चाललं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. आणि आज सगळीकडं कोणतंही क्षेत्र असो, कुठेही गेल्यानंतर मोठेपण मिळते ते जाऊ द्या, वेगळा आदर मिळतो, वेगळा आदर. त्या माणसाकडं पाहण्याची दृष्टी वेगळी असते. किती मोठा वयस्कर माणूस असेल, मी गेल्यानंतर खुर्ची सोडून देतो, महाराज बसा. ज्या गावामध्ये मी जन्माला आलो त्या गावातली परिस्थिती आहे. कोणताही कार्यक्रम, नाही विशाल महाराज तुम्ही बस. अरे मी नाही ना, मी राहतो ना, नको ना, नाही बसा. तुमचं लौकिक मोठेपणे वाढेल आणि अलौकिक मोठेपणे वाढेल. म्हणून अशांच्या संगतीत राहा, कुसंगात राहू नका, इतकीच प्रार्थना करायची आहे. आपण 28 वर्षापासून हा हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करता. अखंड नामसंकीर्तन सप्त्याच्या माध्यमातून मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो, असंच तुमचं हे चालावं, टिकावं आणि या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची आवड वाढावी. सत्संगाच्या संबंधामध्ये राहा,
मी प्रचार म्हणून सांगितले, 2-3 मिनटं घेतो तुमचेवाले. प्रत्येक कीर्तनं माझी बहुतेक चांगल्या ठिकाणची प्रत्येक कीर्तनं यूट्यूबला टाकली जातात. विशाल महाराज बडे नावानं सर्च केलं ना तर चॅनलच आहे. जवळपास 100-125 अभंगाची कीर्तनं असतील त्याच्यावर. त्याच्यानंतर फेसबुकला, इंस्टाग्रामला त्याच्यातले जे काही चांगले चांगले सूत्र आहेत, हे आजकालची पोरं काही 1.5 घंटा कीर्तन थोडी पाहतात, हे बोटं फिरवत राहतात. बरं, यांना काही नेट लागत नाही, कारण की नेट बाप टाकून देतो ना. यांना कुठं नेट लागते? त्याच्यासाठी नेट बाप टाकून देतो, त्याच्यासाठी यांना नेट लागत नाही. त्या नेटचा सदुपयोग व्हावा, विज्ञानाचा सदुपयोग व्हावा याच्याकरता फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, माझ्या नावानं सर्च केलं, 1.5 मिनिटाच्या 1 मिनिटाच्या चांगली चांगली जी सूत्र आहे तेही तुम्हाला मिळतील. हा प्रचार म्हणून नाही बरं, फक्त याच्यासाठी आहे की आमच्या पिढीपर्यंत चांगले विचार पोहोचावे. गौतम बुद्धासोबत अंगुलीमालानं फक्त 1 मिनिट थांबले होते. अंगुलीमाल सुधारला, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया. आणि असे हनुमंतराय जे आहे त्या हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तनाला साथ दिली त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. बाकी काही कोणाचा विशेष परिचय नाही, मला प्रत्येकाची नावं माहीत नाही. एकदा पिपळायला आलो होतो समाधी सोहळ्याच्या कीर्तनाला, तेव्हाच आमच्या हिवराळे महाराजांनी सांगितलं होतं म्हणे महाराज तारीख द्याल, तो योग होता, त्याच्यामुळे हनुमंतरायाची सेवा करण्याची योग आली. प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद देतो. आपल्याकडून असाच परमार्थ घडावा. शेवटी हिंदी शब्दामध्ये विराम देतो. हमारे साथ ताल्लुकात बना के रखिए जनाब, हमारे साथ ताल्लुकात बना के रखिए जनाब, हम वो हकीम है जो दवा से नहीं शब्दों से इलाज करते. आम्ही असे डॉक्टर आहोत जे दवाई देत नाही, शब्दरूपी ज्ञानोबा तुकोबारायांचे शब्द वाटण्याचा हा प्रयोग आहे, प्रयास आहे. याच्याकरता आपल्या सगळ्यांना शक्ती मिळावी हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम. फक्त सगळ्यांनी 1 मिनिट हात वर करा. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो ना त्यांचं एकदा भजन करायचं आहे आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम, बोला बोला बोला, तुकाराम 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 हा हा तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय